नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेती व दूध व्यवसाय युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आहे आपल्या डाळिंबाच्या बागेमध्ये. तर मी तुम्हाला सांगणार आहे की मिश्र पीक पद्धत म्हणजेच की डाळिंबासोबत आपण आणखीन कोणते पीक घेऊ शकतो, तर ते म्हणजे की शेवगा. तर हे शेवगा आणि डाळिंब मिश्र पीक पद्धत आपण कशी घ्यायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की शेवग्या शेवगा व डाळिंब हे कशा प्रकारे त्याचे आपल्याला उत्पन्न घेण्यात चालू आहे. तर तुम्ही बघताय की डाळिंब व शेवगा या दोन्हीही पीक चालू आहे व डाळिंब ही चांगल्या प्रकारे आपले आलेले आहे. तर उन्हाळ्यामध्ये त्याला ऊन लागू नये म्हणून आपण शेवग्याची लागण केली होती व तसेच त्याचे पीक ही सुद्धा आपण घेत आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे फळांची सुद्धा फुगवण चालू आहे व तसेच याच्यावर कोणताही ऊन चटका येऊ नये म्हणून आपण शेवग्यांची झाडे लावलेली आहेत. तर आपल्या बागेमध्ये 400 झाडे डाळिंबाची तसेच 200 झाडे ही शेवग्याची आहेत. तर तुम्ही बघू शकता की सावलीसाठी आपण लावली होती, पण त्याचे पीक सुद्धा चांगल्या प्रकारे येत आहे. म्हणजे की डाळिंब व शेवगा या दोन्हीचे उत्पन्न आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, याची लागण कशी करायची, तर आपण बघू शकता की याच्यामध्ये एकाडे एक झाड हे शेवग्याचे आहे. म्हणजे की एक डाळिंबाचे झाले की त्याच्यामध्ये एक शेवग्याचे झाड लावलेले आहे आपण. तर मित्रांनो, शेवग्याची सुद्धा सेटिंग चांगल्या प्रकारे चालू आहे व तसेच डाळिंब हे आपले 6 महिने पूर्ण झालेले आहेत. डाळिंबाला आपण उन्हाळ्यामध्ये सावली मिळण्यासाठी ही शेवग्याची झाडे लावली होती व त्याचे उत्पन्न सुद्धा चालू आहे. तर मित्रांनो, हे शेवग्याची जात म्हणजे की PKM1, म्हणजे की जास्त शेंगा लागण्यासाठी आपण या जातीचा निवड करू शकतो. म्हणजे की आपल्याला सावली सोबत म्हणजे की डाळिंबाला सुद्धा फायदा होईल व आपल्याला शेवग्याचे उत्पन्नही चांगल्या प्रकारे मिळेल. तर मित्रांनो, आपण ही अशा प्रकारे मिश्र पीक पद्धत राबवली पाहिजे, म्हणजे की आपल्याला उत्पन्न दोन्ही साईडून मिळेल. तर मित्रांनो, उन्हाळ्यात आपल्या झाडांना डायरेक्ट ऊन हे फळावर लागते. तर ते आपण स्टार्टिंगला आपण झाडे खाली फळे टेकत असल्यामुळे वर बांधून घ्यावे लागतात. तर त्यामुळे फळे ही पूर्ण उघडी पडतात. म्हणजे की डायरेक्ट जो सूर्यप्रकाश येतो तो फळांवर येतो. तसेच ऊन चटका येऊ नये म्हणून आपल्याला त्याला सावली किंवा नेट हे बांधावे लागते. तर त्याच्यासाठी आपण कागदांचा खर्च वाचवून तसेच आपल्याला उत्पन्नाच्या बाबतीत म्हणले तरीही शेवग्यापासून आपल्याला जास्त उत्पन्न मिळते व सावली सुद्धा मिळते. त्यामुळे आपल्या फळांवर ऊन चटकाही काही दिसून येणार नाही. तर याच्यासाठी सुद्धा आपण शेवग्याची लागण ही करू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही बघताय की कशा प्रकारे आपल्या बागेमध्ये दोन्ही प्रकारचे पीक घेण्यात येत आहेत. तर डाळिंबाचे सुद्धा चांगल्या प्रकारे सेटिंग व झाले डबल होताना दिसत आहे आपल्याला. मित्रांनो, कशी फुगवण सुद्धा झालेली आहे. तसेच आपल्या या डाळिंब पिकामध्ये आपण शेवग्याची सही तसेच उत्पन्न घेत आहोत. मित्रांनो, बघू शकता तुम्ही कशा प्रकारे या PKM1 जातीमध्ये शेंगाची व्हरायटी सुद्धा चांगली येते. म्हणजे की हिरव्यागार शेंगाची सुद्धा आपल्याला उत्पन्न घेता येते. तर याला कोणताही खर्च न करता आपल्याला उत्पन्न मिळत आहे. म्हणजे की डाळिंबासोबत आपण जे काही फवारणी देऊ किंवा खते देऊ, तर त्याच्यासोबत जे शेवग्यासाठी सुद्धा मिळत आहे. तर आपल्याला शेवग्यासाठी आपण कोणतीही वेगळी फवारणी घ्यावी लागत नाही. तसेच दोन्हीचे मिळून जे काही उत्पन्न आहे त्याच्यात सुद्धा आपल्याला वाढ होताना दिसते. म्हणजे की आपण बघू शकतो की जो काही डाळिंबाला औषधासाठी खर्च होणार आहे, तर तो या शेवग्यामधून आपल्याला मिळतो. तर तुम्ही बघू शकता की कागद लावलेल्या याच्यामध्ये सुद्धा जे काही शेवग्याची सावली असल्यामुळे त्याच्यावरही कोणताही इफेक्ट झालेला दिसत नाही आपल्याला.
तर शेवग्याचे एवढे चांगले महत्व आपल्याला डाळिंबामध्ये दिसून येत आहे. तर तुम्ही बघू शकता की सेटिंगच्या वेळेस जर आपल्या बागेमध्ये जर शेवग्याची झाडे असतील तर आपल्याला सेटिंग अवस्थेमध्ये थ्रिप्स जास्त प्रमाणात दिसून येते. जर का शेवग्याची झाडे जर मोठी असतील आपल्या बागेमध्ये तर सगळे थ्रिप्स हे शेवग्यावर बसेल. जेणेकरून आपल्या जी फळांची सेटिंग चालू असणार आहे तर त्याच्यामुळे आपल्याला कोणताही इफेक्ट आपल्या डाळिंबावर दिसून येणार नाही. म्हणजे की जे काही फवारण्या घेऊ आपण त्याच्यामध्ये ते कव्हर होऊन जाते व तसेच जे काही थ्रिप्स आहे ते सर्व शेवग्यामध्ये थांबेल. तर तुम्ही बघू शकता की PKM1 जातीला कशा प्रकारे जास्त शेंगा लागतात. तर मित्रांनो आपण ही कोणकोणती पिके घेत असाल ते ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की सेटिंग ही चांगल्या प्रकारे चालू आहे आपल्या डाळिंबामध्ये. नवीन सेटिंगचे सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत. मित्रांनो तुम्ही बघू शकता की सध्या शेवग्याच्या फुलकळीचे प्रमाण हे जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे. तर आपल्याला शेवग्याची जात निवडतानाही सुद्धा PKM1 हीच निवडायची आहे. म्हणजे की याला जास्त प्रमाणात पाणी लागत नाही. तसेच आपण डाळिंबालाही कमी प्रमाणात पाणी देतो. तर PKM1 ला सेटिंगचे प्रमाण हे जास्त असते. तर ओडिसा आहे याला सेटिंगचे प्रमाण हे कमी असते व त्याच्या शेंगावरतीही काळपट हिरव्या रंगाच्या असतात. तर याच्यामध्ये पोपटी कलरच्या शेंगा येतात. तर या शेंगांची मागणी ही आपल्या भागामध्ये जास्त आहे. तर तुम्ही बघू शकता की मित्रांनो कशा प्रकारे शेवग्याची सुद्धा सेटिंग कडेपर्यंत आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की किती आकाराच्या या शेंगा आहेत. म्हणजे की लांबही त्याच प्रमाणात होत आहेत. तर श कळ्यांचे प्रमाण ही आपल्या शेवग्यामध्ये आहे. तर त्याची सेटिंग सुद्धा सध्या चालू आहे. तर या मित्रांनो याचा आकारही मोठ्या प्रमाणात होतो. तसेच तुम्ही पुढेही पाहू शकता. तर मित्रांनो तुमच्या भागात कोणकोणते पीक हे डाळिंबामध्ये घेतले जाते हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मित्रांनो जर ऊन जास्त प्रमाणात आपल्या डाळिंबाच्या फळांना लागले तर त्याची फुगवण क्षमताही कमी होते व तसेच त्याच्यावर ऊन चटटाही जास्त प्रमाणात येतो. जर शेवग्याची झाडे जर आपल्या डाळिंबामध्ये असतील तर याच्यामुळे आपल्या फळांवर ऊन चट्टाचे प्रमाण कमी येते. तर याच्या सावलीमुळे आपल्या डाळिंबाच्या झाडालाही सावली राहते व जे काही ऊन चट्टा येणार आहे त्याचे प्रमाणही कमी होते. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या झाडाच्या वरती कशा प्रकारे शेवगा आहे. तर त्याच्यावरती सेटिंग ही चांगल्या प्रमाणात आहे. तुम्ही पाहू शकता की पूर्ण उघडे फळ असून सुद्धा याच्यावर ऊन चट्टा दिसून येत नाही. तर तुम्ही अशा प्रकारे डाळिंबामध्ये शेवग्याची लागण ही करू शकता. तर त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही प्रकारचे उत्पन्न हे मिळेल व तसाच शेवग्याचा डाळिंबाच्या झाडाला सुद्धा चांगल्या प्रकारे फायदा होतो. तर तुम्ही बघताय की PKM1 जातीच्या शेवग्यामध्ये कशा प्रकारे सेटिंग आहे. कोणतीही फवारणी न देता सेटिंग हे चालू असते.
तर मित्रांनो, आपल्या भागात कोणत्या प्रकारची शेवग्याची लागण केली जाते हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर तसेच आपले असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. तर मित्रांनो, तुम्ही पाहताय की PKM1 जातीच्या या शेवग्यामध्ये कशा प्रकारे सेटिंग आहे, तसेच शेंगांची लांबी व त्याचा रंगही चांगला आकर्षक दिसून येत आहे. व त्याच्यामध्ये आपल्याला कोणतेही फवारणी सेटिंगसाठी करावी लागत नाही. तर डाळिंबासोबत आहे याच्यासाठी सर्व प्रकारच्या फवारणी मिळून जातात. तर मित्रांनो, आपले असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.